ही सिरियल करून मला जे प्रेक्षकांकडनं प्रेम मिळालंय, जो सपोर्ट मिळालाय, तो एक अशीशी कंपॅरिझनच नाहीये. जेव्हा पडदा उघडला आणि मी वल्लरीला तेव्हा मला असं ना घळाघळा म्हणजे रडायलाच यायला लागलं. म्हणजे अश्रू आनंदाने असतील असं मला वाटतं का टेन्शननी, की आता बाबा ही कसं करेल. आई मला काय म्हणते, वल्लरी की तू तुझी आब राखूनच वागायचं, तू तुझ्या बाउंड्री सेट केलेल्या आहेत. ते समोरच्याला एकदा कळलं नाही की नाही ही खूपच शिस्तीची आणि खूप अशी मुलगी आहे की तो समोरचाही कधी लाईन क्रॉस करतच नाही. आणि त्या सगळे तिला आजूबाजूचे म्हणायचे काही अशी वेड्यासारखी अशी जाते मुलीच्या मागे, काय मिळणार आहे ह्याच्यामध्ये एवढं तिला. त्याची मला सुरुवातीला खूपच गंमत वाटायची की असं वल्लरीला ओळखतायत असं, म्हणजे असं आम्ही चालतोय रस्त्याने आणि बाजूने अरे ती वल्लरी विराज गेली, ती लीला गेली, असं झालं ना की मला खूप असं छान वाटतं. तर म्हटलं का मला नाही बघायचंय तो आत्ता एपिसोड लगेच. म्हटलं तिचं लग्न बिग्न मला नाही आता एवढ्यात बघायचंय ग. तिचा लाईफ पार्टनर कसा असावा असं नाही की तुम्ही 40लाच लग्न केलं पाहिजे असं नाहीये की म्हणजे तोपर्यंत तुम्ही करिअर करा आणि ते करिअर तुमचं त्याच्याबरोबर संसाराबरोबर तेही होत असतात. मी तिला कित्येक वेळा म्हणते की हो तू वल्लरी विराज ही दाराच्या बाहेर, वल्लरी लोंढे ही दाराच्या आत, त्यामुळे मी म्हणेन तेच घरात होणार. पण टेक मध्ये केलाय आणि तो पण टेक मध्ये म्हणजे परत त्यांना करावाच लागला नाही. पण मी हेच सांगते की हे जर करणारं कोणीतरी माझ्या आयुष्यात नसतं, म्हणजे प्रॉब्लेम्स किती असू दे सोल्युशन एक असं म्हणू शकते. वाव किती छान. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पाच्या या चॅनलवर, अनुभवाच्या या कट्ट्यावर. आज आपला अनुभवाचा कट्टा याचा दुसरा भाग आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. आई. आई म्हणजे काय हो? आई, आपण किती वेगवेगळ्या नावाने आईला हाक मारतो. कधी आई, कधी मा, कधी मम्मा, तर कधी मॉम, आणि कधी झालंच तर अम्मा. नावं कितीही वेगळी असली तरी भावना मात्र एकच असते. तर तुम्हाला वाटत असेल की आज मी आईवर का बोलते, कारण आज आपण एका आईला सेलिब्रेट करणार आहोत. आज मी आले तुमच्या लाडक्या लीला म्हणजेच वल्लरीच्या घरी तिच्या आईसोबत गप्पा करण्यासाठी. तर तुम्हा दोघींचं स्वागत आहे. पहिल्यांदा कशा आहात तुम्ही दोघी? मस्त. तू कशी आहेस? मस्त मजेत. आज काकींचा दिवस आहे. आज आपण मदर्स डे सेलिब्रेट करतोय काकींसोबत. मला खरंच जाणून घ्यायला आवडेल लीला, आई म्हणजे तुझ्यासाठी काय? हा खूपच आणि कठीण शब्द आहे, कारण का असं त्याचं एक डेफिनेट उत्तर नाहीये. आई आई तर आहेच ऑब्व्हियसली, पण ती माझी मैत्रीण आहे, ती माझी बहीण आहे, ती माझी मेंटर आहे, ती अशी कोणतरी व्यक्ती जी सतत सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या बरोबर असते. माझी मॅनेजर आहे ॲट टाइम्स. मी कपडे कसे घालावे हे ठरवणारी माझी स्टायलिस्ट पण आहे. मला जेवण आणि डाएट फॉलो करायला सांगणारी डायटिशियन पण आहे. सगळे रोल्स आई पूर्ण करते माझ्या. म्हणूनच ते आई हा शब्द जरी खूप सोपा असला ना तरी मला वाटतं ते भावना खूप मोठी आहे आणि कठीण आहे ते सगळं समजून घेणं. बाकी तुम्हाला विचारायला आवडेल की असतं ना की आपण एखादं रोपटं लावतो आणि नंतर ते झाड बनतं, त्याला फुलं येतात, फळं येतात, तर तसंच काहीतरी छान असं वल्लरी सोबत घडतंय. कशी फिलिंग आहे? खूप अभिमान वाटतो, खूप छान वाटतं, कौतुक वाटतं खरं तिच्या सगळ्या प्रवासाचं सुद्धा. असं खूप प्राऊड फील करते मी खरं सांगायचं तर. आता मी बाहेर गेल्यावर मला लोक वल्लरीची आई असं म्हणतात, त्या मला खूपच आनंद होतो आणि अभिमान वाटतो आणि तिच्या सगळ्या प्रवासाचं कौतुकही वाटतं, कारण का तिने ह्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, अजूनही मेहनत घेतीये आणि ती खूप मोठी व्हावी असं मला वाटतं. येस, आणि तो प्रवास सुरूच आहे असं म्हणू शकतो आपण. आता वल्लरीच्या लहानपणापासून ती कशी होती आणि काय, म्हणजे मला पहिल्यांदा विचारायला ती लहानपणी कशी होती? म्हणजे वल्लरी अशीच मस्तीखोर नाही, खरं तर खूप मस्तीखोर अशी नव्हती, पण तिला स्टेज फिअर नव्हता, अजिबात स्टेज फिअर नव्हता. म्हणजे तिला साधी कविता म्हणायची असेल तरी तिला असं वाटायचं की ती स्टेजवर जाऊन म्हणावी. त्यामुळे ते मला लक्षात आलं होतं की तिला अजिबातच स्टेज फिअर नव्हता. मग मी तिला कथ्थकच्या क्लासला घातलं. मग तिथेही तिने कथ्थक ती छान करायला लागली. मग मी तिला नाट्य शिबिराच्या क्लासला घातलं. म्हणजे खरं तेव्हा माझ्या बरोबरीचे कुठलेच पालक असे नव्हते की जे नाट्य शिबिरात मुलांना घालतील.
पण मला का माहिती नाही, पण असं वाटलं की हिला नाट्य शिबिरात घालावं म्हणून ती नाट्य शिबिरात गेली. मग तेव्हा तर मला वाटतं ती अगदी पहिली दुसरीतच असेल. आणि आमच्या तेव्हा एक लक्षात आलं होतं की तिला मराठी एवढं वाचता येत नव्हतं, पण आजी किंवा बाबा वाचून दाखवायचे ते स्क्रिप्ट आणि ते तिला पाठ व्हायचं. त्यामुळे ते तिचं पाठांतर हे पहिल्यापासून चौकल, हो. खूप चांगलं होतं. मग ती आविष्कारमध्ये सुद्धा गेली काही वर्ष. दुर्गा झाली गौरी, ते तिने प्रयोग केले 1 वर्षभराचं ते प्रयोग ही केले. कितवीची गोष्ट म्हणजे ती? ही मला असं वाटतं चौथी चौथीतलीच सुरुवात. असेल. म्हणजे हा. पहिलं ते खरं एकदम पहिलं मला तर वाटतं ते नाट्य पहिलीत अगदी वगैरे. पहिलीत वगैरे आणि आणि नंतर मग मग चौथी, पाचवीत आविष्कार साधारण असेल. 4थी-5वीत असेल आता मला एवढं आठवतं. आणि मग त्याच्यानंतर शाळेमधल्या गॅदरिंग शिवाय दुसरं हो. काही खरं केलं नाही मधली 3-4 वर्ष, पण कथ्थक नित्य नियमाने करत. करत होती. तिचं विशारदपर्यंत शिक्षण झालेलं आहे कथ्थकचं. ते मात्र माझं असं होतं की तिने एक शास्त्रीय काहीतरी शिकावं, कला कुठली तरी शास्त्रीय शिकावी. त्यामुळे तिने कथ्थक हे केलं. माझ्या डोक्यात माहिती नाही, पण तेव्हा असं होतं की एकदा तुम्ही क्लासिकल केलं की तुम्हाला बाकीच्या सगळ्या 4 गोष्टी डान्समधले सगळे हो. फॉर्म तुम्ही हो. करू शकता. असं मी कुठेतरी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, मला आता आठवत नाही. पण ते तिच्याकडनं मी कथ्थक करून घेतलं आणि मग कॉलेज तिला हवं ते डहाणूकर कॉलेज मिळालं. तिथे तिला नाट्य मंडळामध्ये जायचं होतं म्हणून खरं दादरवरून डहाणूकर तसं लांब आहे पार्ल्याला असं मला सुरुवातीला वाटत होतं. पण सुकन्याताई आल्या होत्या तिला कॉलेजला मिळाल्यावर आमच्या घरी. सुकन्या मोने, हा ती मावशी आहे तिची, म्हणजे अगदी आमची फॅमिली फ्रेंड आहे. तर ती म्हणाली काही तिचं कॉलेज बिलेज बदलायचं नाही वैशाली, तिला जर नाट्यमंडळ करायचं असेल तर ते डहाणूकर बरोबर आहे. मग माझं काही चाललं नाही आणि मग ती डहाणूकरला गेली आणि मग पुढे तिचा नाटकाचा प्रवास सुरू झाला, एकांकिकेचा जो नॉर्मली मुलं करतात. आणि मग तिला पहिल्या वर्षी ती छोट्याशाच रोलमध्ये होती 11वीत. मग 12वीत तिला एक मोठा रोल मिळाला. मग FYला तिला अगदी मेन लीड रोल मिळाला कॉलेजमध्ये. आणि मग मात्र तिला लोकांकिकेचं सर्वोत्कृष्ट नायिकेचं मिळालं. तिला इप्टाचं बलराज सहानी अवॉर्ड मिळाला 2017ला. मग मला असं वाटतं तिचं ते करिअर सुरू झालं. सुरुवातीला मला त्याचं खूप टेन्शन होतं की फारच रात्री अपरात्री यायची. त्यामुळे मला असं वाटायचं काय हे इतकी कसली आली आहे रिहर्सल आणि एवढं, म्हणजे तेव्हा मला फार म्हणजे काळजी वाटायची. हा, कित्येक वेळा मी अशी 12-12:30ला घ्यायला सुद्धा गेलेली आहे तिला पार्ल्याला गाडीला इकडनं की इतकी येऊ नको मी येते. मग तेव्हा उबर विबरचं एवढं सुरुवात जस्ट होती आणि टॅक्सीचा मग ती नंबर पाठवायची मला फोनवर की मी ह्या टॅक्सीत बसली आहे. मग ते थोडं मला म्हणजे तिने करावं की करू नये ह्यामध्येच मी पण अडकले होते की हे करिअर तिने करावं का, म्हणजे हे असं रात्री अपरात्री कसं चालणार, एकटी ती कशी येणार आणि मग कसं होणार सगळं. पण त्याच्यानंतर 2019ला मी तिला तिचं ग्रॅज्युएशन संपत आलं आणि मी तिला म्हटलं तुला आता श्रावण क्वीनमध्ये घ्यायलाच हवाय भाग. तर खरं तिची अजिबात इच्छा नव्हती. मग मी म्हटलं आता तू फॉर्म नाही भरला तर मी ऑनलाईन भरणार, की मला एकदा तू ते जाऊन तरी ये, काय होईल, आपण नाही होणार सिलेक्ट, इट्स ओके, पण ती स्पर्धा म्हणून काहीतरी आहे. तुला जर ह्याच्यात करिअर करायचं आहे तर आपण हे पण थोडंसं केलं पाहिजे. मग आम्ही श्रावणकींचा फॉर्म माझ्या हट्टाने तिने भरला की मग तिचे बाबा म्हणाले की आता आई एवढं सांगतेय तू, बाकी नाटकाचं एवढं छान केलंयस, तर ती म्हणते आता हे आपण करून बघूया. मग ते तिने श्रावण क्वीन केलं आणि सुरू झाला प्रवास. मला तेच विचारायचं होतं की करिअरचं निवड म्हणजे हेच करायचं आधीपासून ठरलेलं होतं की ते घडता घडता घडत गेलं, म्हणजे असं वेळेनुसार हळूहळू कळत गेलं. हळूहळू कळत गेलं. मला असं वाटतं 11वीत वगैरे गेल्यावर ते नाट्य मंडळ आणि मग ते तिला फारच आवडायला लागलं. आणि मुळामध्ये शाळेमध्ये खरं सांगायचं ना तर 1लीत का 2रीत असताना मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता तिचं स्टेजवरचा परफॉर्मन्स बघून. आणि तिची माझी ओळख नव्हती, ती काही मैत्रीण नव्हती, पण तिने कुठून तरी वाया नंबर मिळवला आणि तिने मला फोन केला. मला म्हणाली तुझ्या मुलीचं स्टेजवरचा तो वावर आहे ना, कारण का तिने तिच्या कॉलेजमध्ये नाटकात कामं केली होती. त्यामुळे तिने मला असं सांगितलं की 2रीत मला वाटतं ना, हा वेदांत ज्युनियर मध्ये होता ही दुसरी, की अगदी छोटासाच होता रोल, पण म्हणजे अगं तिचा काय वावर आहे आणि ती किती सहज करते हे सगळं. तर ते थोडंसं माझ्या डोक्यात होतं. आणि मग ते नाट्य शिबिर वगैरे सुरू झालं आणि मग FY मध्ये गेल्यानंतर मग तिने काय ठरवलं, तिने तिचं ठरवलं. आणि आमच्याकडे तेवढी मोकळीक आहे की मुलांना जे हवं आहे ते करू देण्याची, की अमुकच करा तमुकच करा असं काही नसल्यामुळे झालं
सुरू झालं करिअर. वल्लरी, आई म्हणजे त्यांना प्रत्येक वर्षाचं माहिती आहे की तुला काय अवॉर्ड मिळालं होतं, कुठे काय घडलं होतं, एवढा सगळा सपोर्ट म्हणजे ना एक भक्कम पाठिंबा मागे होता. कसं वाटतं म्हणजे एवढ्या त्या बोलतायत भरभरून? हो, आणि हे असंच आहे, मी म्हटलं ना, तिचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे आता मी या फील्डमध्ये अशा भरपूर माझ्या मैत्रिणींना किंवा को ऍक्ट्रेसेसना बघितले की ज्यांचे आई बाबा सपोर्ट करत नाहीत किंवा आई सपोर्ट करत नाही, आणि त्यांच्यासाठी हे किती कठीण असतं, म्हणजे सगळं एकट्याने करणं, Manage हे करणं, करणं. हो. आणि मला असं वाटतं की मी खूप नशीबवान आहे की आई बाबा माझे असे आहेत की त्यांनी मला इतकं सपोर्ट केलं ना की मला फक्त माझ्या कामाकडेच लक्ष द्यावं द्यायचंय, लागलं. बाकी मला कसलंच कधी स्ट्रेस घ्यावा लागत नाही. आणि आई पण मला तेच सांगते की तू फक्त तुझं काम नीट मन व्यवस्थित लावून कर, कर. बाकी मी आणि बाबा आम्ही सगळं सांभाळून. तुला सपोर्ट देऊ. त्यामुळे म्हणजे मी आता काम करू शकते कारण मला इतका चांगला सपोर्ट आहे, नाहीतर येस येस येस. आता तुम्ही सुकन्या ताईंबद्दल बोललात, मग त्यांच्याशी जुळून कसं आलं? आणि असतं ना की आपल्या कोणतरी आयडल आहे, त्याला बघून आपण हे शिकतो किंवा सुरू करतो, मग असं काही आधीपासून डोक्यात होतं की नाही यार यांनी एवढं छान केलंय, आपल्यालाही तसं करायचं असं सुरुवातीला नव्हतं. हा. मी नाट्यमंडळात जायचे तेव्हा सुरुवातीला आईने तिला मला नव्हतं. वाटतं विचारलं होतं की ही अशी रात्री उशिरा हा, येते, हे हा. असंच असतं का? हा, हे तर माझ्या सुकन्या मावशी म्हणाली होती की अगं असंच असतं आणि तू जाऊन तिकडे बघ रिहर्सल, तू आणि विराज जा. हा. आई बाबा आले पण होते, ते यायचे बघायचे रिहर्सल. मग त्यांना लक्षात आलं की नाही, ही मुलं उशिरापर्यंत सगळं, हो. करतात पण रिहर्सलच करतात, हा, कोणी हो. टाइमपास नाही करतात. त्यांचे डिरेक्टर आहेत आणि सगळं हो. व्यवस्थित सिरियसनेस आहे म्हणजे त्या हा. गोष्टीला. हे आई बाबांना लक्षात आलं आय थिंक सुकन्या म्हणजे मावशीमुळे. तुम्ही तिला आधी नाट्य शिबिरात जसं तुम्ही म्हणालात की हा. मी तिला म्हटलं की नाही तू आता हा. जा, मी तिचं नाव हे केलंय, मग तुम्हाला ही आवड म्हणजे कशी, तुमच्या आवडीबद्दल ऐकायला आवडेल. खरं सांगायचं तर मी स्पोर्ट्स पर्सन आहे. हा. मी खो खो Wow. प्लेअर आहे, मला शिवछत्रपती पुरस्कार मिळालाय. त्यामुळे माझा आणि तुमच्या ह्या कलेचा, क्षेत्राचा काहीच संबंध नाहीये आणि मला तशी खूप त्याची आवडही नाहीये. बरं. पण बाबांना पण I बाबांना think, तिच्या खूप आवड आहे ह्या हा. क्षेत्राची. आम्ही 2 पिक्चरही प्रोड्यूस केलेले आहेत. अच्छा. त्यामुळे आवड ते आहे. बाबांकडनं बहुतेक तिच्यात आलंय. आलेलं आहे. माझ्या ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर फार उत्साह नाहीये. आता ती करतीये आणि खूप चांगलं छान. करतेय, खूप त्याच्यासाठी कष्ट घेते. माझं म्हणणं जे काय तिने करायला हवंय आयुष्यामध्ये, त्याच्यासाठी तिने खूप कष्ट करायला पाहिजे, हे माझं पहिल्यापासूनच होतं. म्हणजे तिने काहीही करायचं ठरवलं असतं, स्पोर्ट्समध्ये जायचं असतं, तरी सुद्धा मला असं होतं की त्याच्यात तिने अव्वलच असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी जी मेहनत करायची आहे ती तिने करायलाच हवी. तर तिने ह्या क्षेत्रामध्ये तिने केली. तशी मेहनत करतेय, चालू आहे चल. हळूहळू. छान. वल्लरीचे लाईक स्टेज परफॉर्मन्स वगैरे तुमच्या सगळे लक्षात असतील, पण एखादा असा परफॉर्मन्स जो कायम लक्षात राहिला असेल किंवा आणि तुझी रिॲक्शन लाईक मम्मीने आपल्याला समोर बघितले, आपण पहिल्यांदा परफॉर्मन्स करतोय आणि त्या आल्या असतील तर लाईक काय फिलिंग होती की अरे थोडे नर्वसनेस मला वाटतं हे आपण आठवतं 12वीला असताना लोकांकिकेचा दीनानाथला प्रयोग होता आणि ते आम्हाला पहिल्यांदा बेस्ट ऍक्टर, म्हणजे पहिलंच होती एकांकिका लीड म्हणून, आणि त्याला मला लीड मिळालं होतं. आणि म्हणजे खरं सांगायचं तर ते जेव्हा पडदा उघडला आणि मी वल्लरीला तेव्हा मला असं ना घळाघळा म्हणजे रडायलाच यायला लागलं. म्हणजे अश्रू आनंदाने असतील असं मला वाटतं का टेन्शननी की आता बाबा ही कसं करेल, पण तिने तो इतका सुंदर केला परफॉर्मन्स. म्हणजे मला तिला बक्षीस मिळेल नाही मिळेल हे काहीही आपल्याला माहिती नसतं, फक्त माझ्या मुलीला मी असं स्टेजवर बघतीये म्हणजे मी विसरू नाही शकत की ते मला काय वाटलं होतं. आणि मग तो तिचा बघितला आणि मग पुढची एखादी हे बघितली आणि मी दुसरीकडे फंक्शनला जायचं होतं, तिथे मी गेले आणि मग तिने मला फोन करून सांगितलं रात्री. त्याच्यानंतर मी सांगितलं मला मिळाला बेस्ट ऍक्ट्रेस, मी आई बाबांना फोन केला, बाबा मला भेटली प्रयोगानंतर, आणि बाबा पण घरी गेले आणि मग रिझल्ट लागला आणि आम्ही पहिले तर आलंच आमचं कॉलेज आणि मला बेस्ट ऍक्ट्रेस मिळाला. आणि मीला फोन केला आणि आईला फोनवरच इतकं असं भरून आलं. आणि आई कुठेतरी होती तिकडनं, ती मला कॉलेजला घ्यायला आली. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये आता मला बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं, आमच्या ह्याला मिळालं, किंवा एकंदरीतही कोणी कधी जिंकलं तर कोणाचे पालक असे आनंदाने तिला घ्यायला आलेत असं कधीच कोणा बाबतीत झालं नाही. आणि माझी आई मला घ्यायला आली, मला इतकं छान वाटलं की म्हणजे मला जितका आनंद झालाय तितकाच आईला झालाय. आणि त्या सगळ्यांनी इतकं वाटलं की अरे बापरे हिच्या आईला पण इतकं सपोर्ट करते आई आणि इतकं कौतुक आहे. आणि मग माझं कॉलेजमध्ये बोर्डवर नाव लिहिलं असं मोठं की वल्लरी हे जिंकली.
ते पण मग मी आईला दाखवलं की हे बघ आता असं लिहिलंय. आणि मला काही कुठल्या फ्रेंड्स बरोबर नव्हतं जायचं एन्जॉय करायला. माझं ठरलेलं आता मला घरी जाऊन आईबाबांना सगळं सांगायचं की काय झालं कसं झालं. सो हे मला असंच असं होतं. वाटतं की हा जो वारसा आहे म्हणजे हा वारसा म्हणेन मी खेळायचे तेव्हा माझी आई मुंबईत असेल तिथे माझी मॅच बघायला यायची. त्या काळी हा त्या काळी हो. म्हणजे कुठे कधीतरी नरे पार्कवर असायचं, हा. कधीतरी किंजॉरच्या शाळेत असायचं असं. आणि मी स्टेट लेवलला खेळायची तेव्हा ती माझ्या नॅशनल पण बघायला आलेली आहे. तेव्हा एसटीनी वगैरे प्रवास करून हो. ती आलेली आहे एकटी. एकटी. हो म्हणजे आणि त्या सगळे तिला आजूबाजूचे म्हणायचे काही अशी वेड्यासारखी हो, हो. अशी जाते मुलीच्या मागे, काय मिळणार आहे ह्याच्यामध्ये एवढं तिला, असं काय इतकं मोठं करते. तेव्हा खेळाला एवढं प्राधान्य नव्हतं. त्यामुळे बहुतेक तो वारसा मी चालवते असं मला कायम वाटतं की जे वल्लरी करते त्याला माझा सपोर्ट असण्याची खरंच खूप गरज आहे. कारण का माझ्या आईने मला खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे खूप सपोर्ट केला आहे. तसा मी तिला करते असं मला वाटतं. येस. आणि ती हे तिला जिथे म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळेल, संधी मिळेल ना, तिथे ती सांगते हक्काने की हे मी आज जे आहे ना ते आईमुळे. कारण माझ्या बऱ्याच 2 ते 3 इंटरव्ह्यूज मध्ये तिने तुमच्याबद्दल भरभरून ती बोललेली आहे. ती म्हणते की माझी पर्सनॅलिटी पण आहे ती फक्त आईमुळे आहे. तर मला हे आता ती कशी ऍक्टिंग मध्ये टॉपला आहेच, पण अभ्यासात, शाळेत कशी होती? शिक्षणात अभ्यासात बरी होती, वाईट नक्कीच नव्हती. वाईट नक्कीच नव्हती, चांगली होती म्हणजे. पण फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की तिला जर हे काहीच डान्स करायला दिला नसता किंवा तिला हे तर तिने तेवढ्या जोरात अभ्यासही केला नसता. मग 10वीत आमचं ठरलं होतं, असं डील होतं की मला गॅदरिंग मध्ये तू भाग घ्यायला द्यायचं, मग तू पुढचा 1.5 महिना म्हणशील तेव्हा मी सकाळी उठेन आणि अभ्यास मी करेन. 5 वाजता उठून अभ्यास करायचे त्याच्या आधीच खरं. 4 वाजता उठून आई मला 4 पण माझ्या मैत्रिणी काय ही गॅदरिंग माइंड, कोणीच असं गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला फार रेडी नव्हते 10वीच्या वेळेला. कारण का ते डिसेंबरमध्ये आणि मार्चमध्ये परीक्षा. पण मला तिचे बाबा पण म्हणाले की करू देत तिला हवंय ना करायला. पण मग ते आम्ही डील केलं होतं. पण ते तिने अगदी पाळलं. मला पहाटे 4:30 ला उठायचे, 4:30 ते 7:30 आम्ही अभ्यास करायचो. 7ला रेडी होऊन 7:30 शाळेत. आणि आईचं होतं की तुला ते करायचं तर तू हे. आणि मी आणि तसंच पुढे 10वीत चांगले मार्क मिळाले, तिला 12वीतही चांगले मार्क मिळाले, ग्रॅज्युएशनही तिचं छान झालं. त्यामुळे असं तिचा अभ्यास तिच्या ह्या कलेच्या ह्याच्यामध्ये कुठेच आला नाही. म्हणजे किंवा तिने हे करायचंय म्हणून हे केलं नाही असं अजिबात. दोन्ही बॅलन्स करत व्यवस्थित. खूप छान आहे. नाईस. मग स्पोर्ट्स पर्सनॅलिटी जशी तुमची आहे म्हणजे ती स्पोर्ट्स मध्ये पण वगैरे होती की कसं काय? मी खरं सुरुवात आम्ही तिला बॅडमिंटनला मी घातलं होतं, पण माझ्या लक्षात आलं की तेवढा तिला त्याच्यात नाही आहे इंटरेस्ट. आणि तेव्हा मी कथ्थकला पण आईने घातलं होतं. त्यामुळे कथ्थकला खूप एक्साइटेड असायची जायला. आणि मग ह्या क्लासला आई मला म्हणायची अगं चल वल्लरी जायचंय. त्यामुळे ते माझ्या लक्षात आलं की असं काही नेसेसरी नाही की मी खेळाडू होते म्हणजे माझी मुलं पण खेळाडू झाली पाहिजेत, असं काही नॉट नेसेसरी. की मला त्याचं दुःखही नाही कधी झालं. त्यामुळे चाल छान झालं. आता जे काय ती करते ते छान करते. मग बाबांचाही एवढा सपोर्ट होता की फॅमिलीचं कसं होतं? म्हणजे आता तू ऍक्ट्रेस म्हणून जशी जशी आता मोठी होत गेली, फॅमिलीचं अख्ख्या फॅमिलीचं सपोर्ट. म्हणजे बाबाच नाही, माझा भाऊ सुद्धा. म्हणजे मी आता कुठली ऑडिशन जेव्हा मी देते तर ती ऑडिशन आधी बाबांबरोबर मी डिस्कस करते, किंवा सेल्फ ऑडिशन करायची असेल तर ती केल्यावर मी बाबा ऑफिसमध्ये असेल तरी त्यांना पाठवते की बाबा जरा बघा ना तुम्हाला कशी वाटते, किंवा माझ्या भावाला दाखवते. किंवा मी शूटवरनं जाऊन आल्यावर सगळे मला विचारतात, वेदांत पण मला विचारतो की काय कसं झालं तू, मग किती टेक्स लागले, मग असं झालं. मग बाबा पण तेवढेच इन्व्हॉल्ड असतात. किंवा एखादी नवीन प्रोजेक्ट सुरू केला तर मी तो लुक मध्ये जेव्हा फर्स्ट डे येते तेव्हा मी लगेच आमच्या फॅमिली ग्रुपवर फोटो टाकते की आता हा माझा लुक आहे. सो मी म्हणते ना हे असं माझी जर्नी नाही, आमची सगळ्यांची आय थिंक एकत्र जर्नी आहे. जसं तू भावाबद्दल म्हणालीस, आता एवढा छान सपोर्ट आहे किंवा आता सजेशन्स वगैरे, म्हणजे लहानपणीचं मग कसं होतं की दोघं एकत्र असताना वगैरे मस्ती, आणि तुमचं कसं होतं अनुभव? खरं सांगायचं तर तिचा भाऊ खूप शांत आहे. अरे वा. खूपच शांत आहे. त्यामुळे अशी मस्ती, मारामारी किंवा अशी भांडाभांडी अशी काही फार म्हणजे नाही, मला आठवतही नाहीये, केलीच नाही खरं तर. बाकी त्यांचं एकमेकांशी खूप बॉन्डिंग आहे. काही गोष्टी मला ज्या माहित नसतात त्या दोघांमध्ये बोलून झालेल्या असतात. त्यांचं बॉन्डिंग छान आहे असं मी म्हणेन. बाकी मस्तीखोर दोघंही नव्हते, वल्लरी नव्हती मस्तीखोर. खरं सॉर्टेड होतं. सॉर्टेड होतं.
बरं, ट्रॅव्हल फूडी काय म्हणजे हो, जेवणात वगैरे फूडी कसं आहे, ती आवडतं? फूडी आहे. हम्म. पण या प्रोफेशनमुळे त्याच्यावर फारच कंट्रोल Control बिचारीला करावा करावा लागतो. तिला गोडही तेवढंच आवडतं, तिला तिखटही तेवढंच आवडतं. मग तिला सगळ्यात जास्त सोलकढी आणि फिश आणि भात आवडतो. फिश फ्राय, भात, फिश फ्राय, भात आणि सोलकढी हे तिचं एकदम फेवरेट हा, आहे. हो. आणि मी कुठनंही शूटिंगवरनं येत असेल म्हणजे हा. आता सिरियलच्या शूटवरनं महिन्यातनं काय मी एकदा येते तर मी घरी येईन तर मला माहिती असतं की मी घरी येते म्हणजे काय आय माझ्यासाठी हो, फिश त्यामुळे मग त्या दिवशी आम्ही करतेच काही आहे. वार, कुठली चतुर्थी, काही कुठली बघत एकादशी नाही. असं आम्ही काही बघत नाही. त्यामुळे त्या दिवशी आमच्याकडे नक्की फिश असतं, कारण का तिला ते फार आवडतं. आणि सुरुवातीला मध्ये मी असं ठरवलेलं की डाएट करून एका प्रोजेक्टसाठी सिरियलच्याही आधी मला वजन बरंच कमी करायचं होतं. आणि तेव्हा आई म्हणजे मला तर फिश आवडतं तर आई ते ग्रिल करून द्यायची विदाऊट ऑइल किंवा चिकन म्हणजे आई मला आवडेल असं आणि डाएट पण होईल यासाठी आईने इतके मार्ग शोधले होते आणि आई मला म्हणायची एक गोष्ट आवडली म्हणून ती रोज नाही खायची वल्लरी नाहीतर मग त्याचाही तुला कंटाळा येईल. सो ती असं तो प्रॉपर मेन्यू ठरवायची. तिचं म्हणणं होतं की तू फक्त जिम आणि एक्सरसाइजचं तू बघ, डाएटचं मी बघते. बरं, पल्लवी तू हिंदीमध्ये सुद्धा काम केलंयस आणि सिरीज, आता वेब सिरीज वगैरे पण केलीयस, आता मराठी क्षेत्रात काम करतेस आणि मला वाटतं की आता लीला म्हणून जो प्रतिसाद म्हणजे उत्तम प्रतिसाद म्हणू शकतो आपण जो मिळालाय तो खूपच छान आहे. तुझा ह्या अनुभव कसा आहे म्हणजे हिंदी मराठी म्हण किंवा असं लँग्वेजचं म्हणत नाही पण एक वेगवेगळ्या क्रू असतो, कास्ट असतो, बरोबर आहे, बरोबर. इंडस्ट्रीचा अनुभव कसा आहे? अगदीच बरोबर. मला वाटतं टचवूड मला सगळ्याच माझ्या प्रोजेक्ट्सने टीम छानच मिळाली. Amazonची वेब सिरीज हा. स्लम गर्ल्स ती त्याच्यातही छान मिळाली. कन्नीलाही माझी टीम छान होती आणि नवरे मे हिटलरला तर आम्ही फॅमिलीच होत. म्हणजे Yes. आता सिरियल संपते कुठेतरी ह्याचं वाईट वाटतंय पण जास्त वाईट ह्याचं वाटतंय की आता ह्या लोकांना परत रोज मी रोज. भेटणार नाही. म्हणजे अगदी आमच्या स्पॉट दादांपासून मेकअप आर्टिस्ट पर्यंत सगळे आम्ही खूपच कनेक्टेड आहोत. आणि लीलाचं असं झालंय की मी 1.25 वर्ष हे कॅरेक्टर प्ले करते. बाकी सगळे महिनाभर, 1.5 महिना, 2 हो, महिना हो. आणि तो प्रोजेक्ट संपतो त्यामुळे ते Connection बॉन्ड तेवढं ऑब्व्हियसली होतं. तेवढंच असतं. हा. आता मी वर्षभर केल्यामुळे इथला अनुभव खूप वेगळाच आहे. म्हणजे ही सिरियल करून मला जे प्रेक्षकांकडनं प्रेम मिळालंय, जो सपोर्ट मिळालाय तो एक अशीशी हा. कंपॅरिझनच नाहीये त्याचा. तर हा अनुभव खूपच छान आहे. पण बऱ्याचदा आपण ऐकतो ना की ह्या क्षेत्रात यायचं म्हटलं की खूप स्ट्रगल तर आहेच. निव्वळ सहजासहजी कोणतीही गोष्ट मिळत नाही ते तर आहेच. पण बरेच वाईट अनुभवही असतात. कास्टिंग काउच सारखे असे प्रकार वगैरे खूप काही घडतं. कधी अशा गोष्टींशी म्हणजे सामना झालाय का? काही नेगेटिव्ह थॉट्स वगैरे मग त्यामुळे डोक्यात फिरलेत वगैरे असं काही? मला अशी माणसं खरंच भेटली नाही. नाहीयेत. हम्म. मला आतापर्यंत मी जितकी वर्ष काय हा. करते ऑडिशन जे मी खूप दिलेत, खूप ठिकाणी जाऊन वेड्यासारखी मी ऑडिशन द्यायचे एकेकाळी. पण नाही असं कोणी आलंय आणि मला असं वाटतं की ते थोडं आपल्यावर पण असतं की आपण जर कायम आपली बाउंड्री मेंटेन केली आणि आपण आपल्याला स्वतःला कसं प्रेझेंट करतो ह्यावरनं ठरतं बऱ्याचदा की समोरचं आपल्याशी कसं वागेल. सो आई मला काय म्हणते वल्लरी की तू तुझी आब राखूनच वागायचं, तू तुझ्या बाउंड्री सेट केलेल्या आहेत. ते समोरच्याला एकदा कळलं ना की नाही ही खूपच शिस्तीची आणि खूप अशी मुलगी आहे की तो समोरचाही कधी लाईन क्रॉस करतच नाही. त्यामुळे माझ्या बाबतीत लोकही तशी चांगलीच भेटली मी म्हणेन, असं नाहीये की असं कोणी केलं नाही. आणि मी अशी असल्यामुळे मला वाटत नाही की कोणी तसं माझ्या नादाला लागेल. वाव, हे छान होतं. बरं, एक बेस्ट मोमेंट म्हणायचं झाला ना तर काय असेल आई आणि मुलीचं असं? कारण तू म्हणालीस ना आम्ही फ्रेंड्स सारखं म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करतो वगैरे, तर नेहमीच काहीतरी छान. तुला कधी असं फील झालंय का की नाही यार मला ही गोष्ट नको मम्मीला सांगायला किंवा आई काय म्हणेल असं कधी काय? नाही. मी तर तुला काय सांगू, मी येते सिरियलची काही सुट्टी महिन्यातनं 2दा मिळाली तर मी 2दा येते आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी सगळेच असतात ना. सो मला आणि आईला बोलायला वेळ मिळत नाही. मग आमचं ठरलेलं असतं दुसऱ्या दिवशी शूटला जायच्या आधी निदान अर्धा पाऊण तास तरी मी फुल रेडी होते. आई पण माझा डबा वगैरे करून आम्ही डायनिंग टेबलवर कॉफी पीत बसतो आणि आमच्या गप्पा असतात. आणि मग मला तिला जे काही झालं असेल ते मला तिला सगळं सांगायचं असतं. तिला पण मला सगळं सांगायचं असतं. त्यांचं पण असेल ना आठवडाभर महिन्याचं सगळं आणि आम्ही सगळंच शेअर करतो ग. ती कॉफीची वेळ मला खूप आवडते. सकाळी आई बरोबर जी मी पिते आणि आम्ही सगळे एकमेकींना सांगतो. आणि खरं सांगते सगळ्या छोट्या गोष्टी माहिती म्हणजे कॉलेजमध्ये असताना मला कुठला मुलगा आवडतो किंवा कोणी मला प्रपोज केलंय का काय सगळं आईला माहिती होतं. म्हणजे आणि मला असं वाटतं की
आईला एकदा सगळं माहितीये, मग हो. मला तर काही टेन्शनची गरजच नाहीये ना. बरोबर. आता कोणाला हो. काही वाटू दे, कोणी काही म्हणू दे, हो, काय खरं काय- काय खोटे माझ्या आईला आईला माहितीये. आणि तिने ते तसंच ठेवलंय की तू मला सगळं सांगू शकते. सांगू हो, हो. शकतेस, असं काहीच नाही. म्हणजे आमच्याकडे खूप असं हेल्दी वातावरण म्हणूया आपण, खूप फ्री आहे. तुम्ही काही सांगू शकता, काही करायचं असेल, काही करायचं नसेल, काही झालं असेल, काही चूक झाली असेल, असंही होऊ शकतं ना. असं हो. काही खूप मोठी चूक नसते, पण अशा छोट्या छोट्या असतात, त्या वयातल्या असतात. हो, हो. तर ते काहीही सांगितलं तरी आमच्याकडे असं फार आरडाओरडा म्हणजे मारलेलं बिरलेलं तरी मला फार आठवत नाहीये. एखादा अगदीच लहान असेल तेव्हा फटका दिला असेल, पण त्याच्यानंतर मला असं आठवतच नाही की कधी. ओरडते मी, अजूनही ओरडते. आई म्हणून जे करायचंय त्या गोष्टी बऱ्याच ओरडते हो, मी आणि तिला. आई स्ट्रिक्ट पण तेवढीच आहे. हा, मी तुला एका म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं. ओरडते हो. मी आणि अजूनही ओरडते. म्हणजे मी तिला कित्येक वेळा म्हणते की हो, तू वल्लरी विराची दाराच्या बाहेर, वल्लरी लोंढही दाराच्या आत. त्यामुळे मी म्हणेन तेच घरात चालायचं. होणार. हा. तेच व्हायला पाहिजे. मी तेच विचारणार होते की रूल म्हणजे असतं ना की आईचा एक हो धाक हो असतो, हो, तो आहे. हा तर आहेच. म्हणजे आहे, आई आहे. कधीतरी आली आणि म्हणते वल्लरी आता 10 वाजले किंवा आता उशीर झाला, आता उठ, की मी उठते बेडमधनं. काही पण. काही काही आहेत गोष्टी ज्या आईनी करायला हव्यात, हो. आई म्हणून त्या सगळ्या आम्ही मैत्रीण असलं हा, तरी आणि सुद्धा त्या अजून एक करतो. गोष्ट मला सांगायला आवडेल ती म्हणजे की माझे कपडे, हा. ह्यात आईचा खूप मोठा हात आहे. म्हणजे मी कुठल्याही इव्हेंटला कुठलेही कपडे घालते ते आईचे ठरवते. आणि आई एवढी एंथू असते की ते हा. झीच्या नॉमिनेशन पार्टीला Yes. ऑरेंज घालायचं होतं. हा. मी ऑरेंज मिळतच नव्हतं कारण ऑरेंज खूप रेअर मी म्हणजे हा ऑरेंज कलर काय दिलाय वल्लरी, आता हे कसं आणि माझं करायचं? शूट मला सुट्टीच मिळत नव्हती की मी जाऊन बघू. डिझायनर्सना फोन केला पण ते जे दाखवत होते ते मला आवडत नव्हतं. असं हा. खूपच मी इरिटेट झाले. शेवटी आई म्हणून वल्लरी एवढं टेन्शनची गरज नाही. मी- मी आज तुझं आउटफिट काही झालं तरी मी फायनल करून टाकेन. आई मग कुठे गेलीस तू? मी लोखंडवाल्याला गेली. गेले, सगळी दुकानं पालथी घातली, मग एका दुकानात सॅटिन मिळालं. मग ते वेगळ्या कलरचा मिळाला. मग तिने हा. तो मला घालून दाखवला आईने की हे बघ, हा असा ह्याचा लुक आहे, हे दुसरं फॅब्रिक मी दुसऱ्या दुकानात आणलंय, ह्याच्यातनं मी हे तुला करून देईन, हे असंच आहे. हे मला अशी जी आणि तिच्या को ऍक्टरना सुद्धा असं वाटलं, अरे बापरे, तुझ्या आईने अगदी तुला म्हणजे घालून तो घालून विलून दाखवला. आई असं. म्हणाली की मला रिस्कच नकोय की तू घातल्यावर कसा कसं दिसेल, मी दिसेल. घालून दाखवते तुला. वा, मी घेतला होता इंटरव्ह्यू तेव्हा तू म्हणाली होती. आणि तो केला. मग आई केला. चपलाच्या दुकानात गेली, त्या फॅब्रिकचा फोटो घेऊन ती चपला येणे घालून दाखवली. ही मला वाटते ह्या दोघांपैकी एक जाईल, ही अशी, ही तुला लागेल, ही तुला लागणार नाही. कम्फर्टेबल. ओके. आई म्हणजे खरं आमचे कपडे सुद्धा आम्ही एकमेकींचे विचारपूर्वक. ठरवून घेतो हम्म. सुद्धा आणि वापरतो सुद्धा. आणि तिला माझ्या साड्या, ब्लाउजेस सगळं तिला माझं हो, होतं हो. आणि ती अगदी आता कॅरी मटा करते. सन्मानला पण मला सांगितलेलं की मला नाही जाता येणार कारण खूप शूट होतं माझं. ते हम्म. महासंगमचं हो, सुरू होतं. हो. तर मॅम म्हणाले की नाही ग, शक्य नाही, आपलं खूप शूट आहे. म्हटलं बरं बरं. आणि त्यांनी आदल्या दिवशी मला म्हटलं की नाही, कदाचित आम्ही तुला देऊ जायला. तरी बापरे, पण आता कपडेच नाही आहेत. मग मी परत एकदा आईला फोन, मग आईने कुठे तरी साडी आणली, ब्लाऊज आणला, खूप गोष्टी केल्या. ही साडी, हे ब्लाऊज 3-4, ह्या 3-4 गळ्यातलं साड्या, हे मग हे सगळं ते आईने सगळं ते मी- जमवलं. आणि आईने मला दुसऱ्या दिवशी ते म्हणाले की तुला आम्ही 5 वाजता फ्री करू, 8 वाजता पोचायचंय मला, हो, हा हो. वेलेपार्लेला, हो. इकडनं ठाण्यातनं. पहिलं म्हणजे ठीक आहे. आई 4:30ला माझ्या व्हॅनिटीत आलेली होती. मी 5 वाजता सोडलं आले. आईने सगळं रेडी ठेवलं, केस केली आणि आईने मला नेऊन तिकडे वेळेवर पोहोचवलं. आणि मग ती इव्हनिंग छानच झाली. मला हो. अवॉर्ड मिळाला आणि Yes. एव्हरीथिंग वेंट वेल. पण मी हेच सांगते की हे जर करणारं कोणीतरी माझ्या आयुष्यात नसतं, म्हणजे प्रॉब्लेम्स किती असू दे, सोल्युशन एक आहे असं म्हणू शकते है ना? आणि मला तो एवढा जमलंच मोठा नाही. श्वास आणि तो जेव्हा सुटतो ना निवांतपणा, म्हणजे ते मला यांच्यामुळे. असं वाटतं ती बाकी एवढी मेहनत करते, एवढं सगळं वेळ, ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तिला एवढा वेळ मिळणं हो. खूप कठीण आहे. त्यामुळे आणि खरं सांगायचं ना तर ह्या सगळ्या गोष्टी करायला मला खूप आवडतं. येस. हो. आणि मला मुळामध्ये ड्रेसचा थोडा हम्म. सेन्स, थोडा मेकअपचा किंवा ज्वेलरीचा हा, मुळात मला सेन्स आहे आणि मला त्याची खूप आवडही आहे. त्यामुळे मला ते असं पटापट सुचतं. सुचता येईल. आणि मी आणि एखादं त्याच्यात केलं काहीतरी- साडी आता शूटला, तर आई मला वाटते वल्लरी डिझायनर सांग, ही नाही, हे पाहिजे तुझं इंस्टाग्रामवर आत्ताच फोटो आहे, सेम कलर आहे. हो, आता हा कलर नाही. म्हणजे इतकं आईचं लक्ष हा, ते असतं. थोडं माझं लक्ष मी पटकन हो म्हणून मोकळी होते. आणि आई मला म्हणते, मी नाही. तिची मॅनेजर होऊ शकते म्हणजे. Yes. हा, मग आई ती म्हणाली ना दशाई हा, आई म्हणते आहात. नाही वल्लरी, ही साडी झाली, हा कलर झाला, आता हे रिपीट होईल, मग आता तू हे केलं पाहिजे. म्हणजे माझ्या मैत्रिणी चिडवतात, झालं आता वल्लरीला कुठेतरी नॉमिनेशन मिळालं की वैशाली लागली कामाला. मग आता काय लोखंडवाला, पण मग आता म्हणजे- कुठे अंधेरी, मग आता कुठे जाणार आहेस, आम्हाला पण सांग, नवीन काय येतं.
हो, आणि असं काही इव्हेंट्सचे काही फोन कॉल्स असतील, हम्म. काही पैशाबद्दल कोणाशी बोलायचं असेल, डेट्सचं असेल, ते सगळं. आईचा सगळं नंबर दिलेला आहे हो. आणि ते आई करते आणि ते होत हा असं ते वाव. सेटवर तुम्ही गेलाय म्हणजे इथं शूट वगैरे आहे तिथे, मग तो एक्सपिरियन्स कसा असतो? कारण बरेच म्हणा आता बाहेर पण गेलात तर फॅन्स भेटत असतील, फिरायला पण गेलात म्हटलं तर कुठेतरी एका बाजूला त्याची मला कोपऱ्यात photo. सुरुवातीला खूपच गंमत हा. वाटायची की असं वल्लरीला ओळखतायत असं हा. म्हणजे असं आम्ही चालतोय रस्त्याने हा. आणि बाजूने अरे ती वल्लरी विराज गेली, ती हो. लीला गेली, असं झालं ना की मला खूप असं हो. छान वाटतं एकदम की असं. मग लोक फोटो काढू का, मग हम्म. मी त्यांना म्हणते की द्या मी तुमचा फोटो काढून देते तिच्याबरोबर. हो, असं आणि खूप आई एवढी वेळा मी सीट आहे करते. ते लाजत असतील तरी आई म्हणते मी ला- काढते, काही हरकत काही नाही, काढेल ती फोटो. अरे वा, किती गोड. बेस्ट मोमेंट हा मी तेच विचारत होते, बेस्ट मोमेंट म्हणायचं गेलं तर काय असेल दोघींचा एक? काय असेल चल आता असं म्हणूया, आपण आता गेलेलो कुठे गेलेलो त्या स्लीपर बसने इव्हेंटला. सांगलीला. हा, आम्ही सांगलीला एका इव्हेंटला हा. गेलेलो आणि आई माझ्याबरोबर असे सगळे इव्हेंट्स ना येते, येते, मी हो. एकटी कुठेच जाते. हो. तर तेव्हा मी दोघीच खूप खूप वर्षांनी असे एकट्याच स्लीपर बस मधनं गेलो, मग तिकडे फिरलो सांगलीत आणि हो. छान वेळ त्या आम्ही घालवला. म्हणजे 24 तास आम्ही एकत्र होतो एकमेकींबरोबर आणि खूप मज्जा केली, खूप गप्पा खूप मारल्या गप्पा आम्ही. मारल्या. हॉटेलच्या रूम मध्ये पण आम्ही दोघीच जणी होतो, त्यामुळे भरपूर वेळ मिळाला. फिरलो तिकडे, फिरलो तिथे म्हणजे जरा असं- आम्ही 1-2 ठिकाणी गेलो कारण का सकाळचा वेळ रिकामा होता, त्यामुळे त्याची तो सगळी अख्खा अशी दिवस खूप आणि मजा आम्हाला आली. लक्षात आलं की दुपारी असं छान जेवलो हो, एकदम, मग झोपलो, मग असं झोपलो, मज्जाच असं केली मजा आम्ही. आय केली थिंक आम्ही. तो व्हिडिओ तू आताच पोस्ट केला होतास का सोशल मीडियाला एक, की मम्मीने तुझे सगळेच फोटोज आणि व्हिडिओज काढले त्यामुळे थँक्यू आई म्हणून. मी हल्लीच पाहिलाय एक व्हिडिओ. तो तेव्हाचा नव्हता, आय थिंक तो आधीचा हे कधी आताच 2 डिसेंबर मधली गोष्ट आहे ही तर आता. आम्हाला असं लक्षात आलं पण किती वर्षांनी किंवा कदाचित हा. आयुष्यात एकत्र, पहिल्यांदाच दोघीच अशा दोघीच कुठेतरी जणी, गेलो. हो, हो. ते त्यामुळे खूप मजा मजा आली. मस्त केली. बेस्ट मोमेंट हो, म्हणू हो. शकतो आपण. बरं, तुम्हाला विचारायचंय की आता लीला आणि एजेला तुम्ही असं एकत्र बघता, म्हणजे लीलाचं लग्न झालं आणि तो लग्नाचा सिक्वेन्स सुद्धा तुम्ही पाहिला असेल. काय फिलिंग होती? कारण वल्लरीला आपण असं आता बघू. खरं सांगायचं तर मी जेव्हा तो आला, हो, सी. सीन जेव्हा आला म्हणजे तो एपिसोड तो मी त्या दिवशी पाहिलाच नाही. मग मला 1-2 मैत्रिणी अगं वल्लरी किती छान दिसते, वल्लरी किती छान दिसते, तर म्हटलं ग मला नाही बघायचंय तो आत्ता एपिसोड लगेच. म्हटलं तिचं लग्न बिग्न मला नाही आता एवढ्यात बघायचंय ग. अगं ते खोटं आहे. म्हटलं अगं मला ते सगळं माहितीये की ते खोटं आहे, पण मला ते आत्ता बघायचं नाहीये. मग मला वाटतं मी जरा 8-1 दिवस गेल्यावर म्हटलं लोक एवढं म्हणतात तर आपण बघू, म्हणून तो मी सीन बघितला. त्यामुळे ते थोडंसं असं जड गेलं बघायला. मुलीचं लग्न हे आईला नेहमी जडच आहे. खूप जड. म्हणजे काय असं म्हणतात ना की एक लाईफ पार्टनर कसा असावा तुम्ही, म्हणजे मी तुला विचारते पण आधी ऐकून. ऑफकोर्स. काय वाटतंय तुला? तिचा लाईफ पार्टनर कसा असावा, एक तर मुळात तिच्या ह्या प्रोफेशनला खूप प्राधान्य देणारा असावा. म्हणजे खरं लाईफ पार्टनर एकटाच असून उपयोग नाही, त्याचं सगळं घर तिला ह्याच्यासाठी प्राधान्य देणारं असावं. म्हणजे तिच्या होणाऱ्या सासूबाई, तिचे सासरे, दीर जाऊ असतील, त्यामुळे काय तिचं प्रोफेशन हे सगळ्यांनी तिला सपोर्ट दिला तरच ती ह्याच्यामध्ये चांगलं काम करू शकते. म्हणजे जसं मी तिला आत्ता सपोर्ट करते तसं घरात सपोर्ट करण्याची खूप गरज आहे. असा लाईफ पार्टनर असावा की जो तिच्या प्रोफेशनला सांभाळून घेईल. हो. आणि प्राणी आवडणारा हा, प्राणी आवडणारा असावा. आमच्याकडे हा, मुळात माझं घरामध्ये पेट बोर्डिंग आहे, हा. मी पेट बोर्डिंग चालवते. परत पेट स्पा पण आहे आमचा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की डॉग आणि कॅटचा ग्रूमिंगचा स्पा आहे. त्यामुळे त्याला प्राणी हे आवडायलाच पाहिजेत. म्हणजे खरं हे ऑप्शनल नाही असू शकत. ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बापरे, ऐकताय ना? तुझं काय मत आहे, तुला काय वाटतं? आई माझ्या करिअरला सपोर्ट करणारा, आणि माझं करिअर काय ना नॉर्मल 9 to 5 जॉब नाही ना. मी कधी येते कधी जाते. असले तर कदाचित आता 1-2 महिने घरी सुद्धा असेल, पण मग काम सुरू झालं की एकदम जोरातच काम सुरू होतं. किंवा आता उद्या काहीतरी आहे म्हणून पटकन मी सुट्टी नाही घेऊ शकत ना, सिरियल माझ्यासाठी थांबवू नाही शकत. सो हे सगळं आणि माझ्या हा जो काय म्हणतात असं सगळं रुटीन आहे माझं जमलेलं, ते समजून घेणारं कोणीतरी हवा. आणि
तोही त्याच्या कामावर खूप प्रेम करणारा हवा, कारण मला माझं काम प्रचंड आवडतं. मी आधी म्हटलं मला काही कधी कंटाळा येत नाही. कितीही तास 36 तास शूटिंग करून सुद्धा मी अशी असते की नाही करू, अजून करू, हो. काय करायचं सांगा. सो तोही तसा असावा, कारण मला वाटतं की तो पण पॅशनेट असेल तर तो माझं काम समजून घेईल. आणि काय बाकी बस एवढं असलं की बाकी सगळ्या गोष्टी आपण ऍडजस्ट Manage करून करू, जुळवून हो. घेऊ शकतो. चला, छान ऐकलंय सगळ्यांनी. बरं, आता हे झाली सिरियल झालं, आता सिरीज केलीस, आणि मग पुढे काय आहे पाईपलाईन मध्ये, की लाईक चित्रपट करायचंय, बॉलिवूड मध्ये करायचंय, कसं काय, म्हणजे कधी विचार केलाय, कधी ठरवलंय? मी खरं सांगू, मी असं सुरुवातीला हेच करायचंय किंवा ह्याने असं मी काही ठरवलं नव्हतं. मी फिल्मही केली, 2 सिरीजही केली, आता सिरियलही करते. सो हो. मला वाटतं की आता जे काही चांगलं काम येईल माझ्या पुढ्यात पहिले ते मी करीन. कारण मला असं वाटतं की जर काम येत असेल तर त्याला नाही नाही नाही. म्हणायचं. पण हे बरोबर आहे की असं येतंय म्हणून कुठल्याही कामाला हो म्हणायचं हेही मला पटत नाही. सो असं माझं काही लिमिटेड नाहीये. चांगली सिरियल आली तर ती करीन, सिरीज करता आली ती करीन, फिल्म आली तर तीही करीन, जे येईल ते. म्हणजे काय, म्हणजे आता फिल्म आता मोठ्या पडद्यावर बघणार किंवा काही असेल तिच्या लाईन मध्ये जे असेल, तर सगळ्याला आपली तयारी आहे, Yes, yes. पाठिंबा आहे सगळ्याला पूर्ण. सगळ्याला सगळ्याला पाठिंबा आहे. तिने छान काम करावं. फक्त लग्न एवढ्यात करू नये. नाही. हे काही आपल्या हातात नाही. लग्न एवढं करू नये हे काही असं आपल्या म्हणाली हातात होती. नाही. आपल्या आता ते हातात तिचा नाही योग, म्हणजे? तिचा जेव्हा योग असेल तेव्हा तिचं लग्न होईलच. आणि आता पूर्वीसारखं असं मला वाटतं राहिलं नाही की लग्न झालं म्हणजे तुम्ही काम नाही करू शकत, लग्न झालं म्हणजे तुम्हाला नायिकेचा हो, रोल हो, नाही ते, मिळत. हो. असं काही झालेलं नाहीये. माझं म्हणणं निसर्ग नियमाने ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या गोष्टी सुद्धा होणं गरजेचं आहे ना. Yes. असं नाही की तुम्ही 40लाच लग्न केलं पाहिजे असं नाहीये की म्हणजे तोपर्यंत तुम्ही करिअर हो, करा आणि हो, हो. ते करिअर तुमचं त्याच्याबरोबर संसाराबरोबर तेही होत चालू असतं. आहेत की तुमच्या ह्यांच्या इंडस्ट्रीमध्ये इतक्या नायिका आहेत ज्यांची लग्न झाली आहे, ते दोन्ही सायमल्टेनियसली करतात की. माझंही लग्न हो, झालंय. मग तूही करतेस की. मग असं काही नाही, आम्ही करतोय आमचं करिअर. येस येस, नाही ते तर आहेच. हा. एक छोटस काय म्हणू शकते, गिफ्ट नाही म्हणणार मी, हे माझ्याकडून आहे, प्लीज तुम्ही अनरॅप करा, मग आपण पुढचा गप्पा करू. चालेल. वाव. किती छान. आता मला ह्या किती फोटो मधली छान. प्रत्येक फोटोची तुमची आठवण त्यावेळीची काही शेअर करा. खाल्लं सुरू करू. हा, हा काय आहे? कधीच आहे? हा माझ्या मते ना तिच्या कोणाकडे तरी बोरन्हाण होतं तेव्हा आम्ही गेलेलो तेव्हाच आहे. किती वर्षाची ती असेल? वर्षाची नाही, काही महिन्यांची आहे, आणि मी 6-7 उभी आहे, महिन्याची. तुला हो. कळतंय का मी केवढी एक talented होते? हो, ती 1 वर्षाच्या आत चालायला लागली होती, बरं. त्यामुळे ती 8-9 महिन्याची असेल. आणि हा तिचा पहिला वाढदिवसाचा फोटो आहे. खरं पहिल्या वाढदिवसाला ती इतकी तुरुतुरु धावत होती ना की म्हणजे लोकांना आलेल्यांना तीच ग्रीट करत होती की वेलकम म्हणून. हा आमच्या एका हळदी कुंकाचा आहे, माझ्या घरातल्या हळदी कुंकाचा आहे. आणि तेही हळदी कुंकू म्हणजे मी आणि आईचं फुल थीम असते. हा, थीम असते आमच्याकडे. हा, हो, म्हणून आम्ही दोघी Black. काळे. आमच्याकडे थीम असते साधारण तिची आणि माझी. हा इथे माझ्या पण तुमचा सेम ड्रेस दिसतो ना हो मला. हो, येईल बघू. हा माझ्या 25व्या अॅनिव्हर्सरीचा फोटो आहे. हा. संगीतला आम्ही केलं होतं. हा पण एका हळदी कुंकाचा जेव्हा आहे. मी नऊवारी थीम नऊवारीची अरे वा. थीम होती. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते, मला वाटतं college FY मध्ये. वगैरे मध्ये हा. असेल, मी लहान होते. हे बरोबर. ते तो शेवटी Okay. हा मध्ये ते. हा असाच घरी कधीतरी काहीतरी मला वाटतं हा होतं. दिवाळीचा आहे आई. हो. मी ज्या दिवशी दिवाळीची कन्हई साडी कन्नीचं हे करून आलेले आठवतं का, त्या वर्षीची दिवाळी लगेचची, कारण तेव्हा मी अच्छा. काळं घातलेले आणि आपण ते सगळ्यांनी Okay, फोटो okay. काढलेले. बरं, मग ती असेल. ती दिवाळीचा आणि फोटो हा- आम्ही पोस्ट केला हा, इंस्टाग्राम. हो. Yes. आणि हा फोटो आता जानेवारीतला हळदी कुंकाचा आहे. आमची 2 बाळं आहेत आमच्या हा. बरोबर. आणि मग ती आम्ही पण थीम आई केली मुलगी होती. आहे. हा. अच्छा. So ही आम्ही आईने असं- जिला उचलले ती आई आहे गिजबो, हो, आणि आणि मी त्यांनी- जिला ती तिचं बाळ आहे मिष्टी. आणि त्याने ड्रेस पण हो, 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 cleaning हो. केलं. आम्ही ते आम्ही ते ट्विनिंग शिवलं. केलं होतं, ते अरे. ठरवून केलं हा. होतं की असे ते. तुम्ही छानच गिफ्ट दिलंय हो. हो ना, खूपच किती छान. सुंदर. छोटासा गेम आहे, म्हणजे कोण करतं ते एकमेकींबद्दल तुम्हाला सांगायचं, किंवा जर तुम्ही करत असाल तर मी मीच म्हणायचं, करते. नाही हो, तर हा. आई असं. नाही तर ही असं म्हणायचं. हा. बरं. सुरू करूया. जेवण चांगलं कोण बनवतं? आई. चला, कारण आम्ही लीलाकडून वल्लरीकडूनही ऐकलंय की बऱ्याचदा ती असं खूप छान उत्तम स्वयंपाक करते आणि स्वतःचा डब्बा स्वतः बनवून घेऊन येते. हो, ते आईचीच पण देण बोलते. आहे.
घरात रूल कोण करतं? रूल आई आज सगळं आईच आहे. बाबांची जास्त लाडकी कोण मी आहे? मोबाईलचा वापर जास्त कोण करतं? मी भांडणं कधी होतात का, म्हणजे आर्ग्युमेंट छोट्या गोष्टींवरून? मग हो. सुरुवात कोण करतं? मी आई आय थिंक स्ट्रिक्ट आहे ना फेवरेट. हो. आणि म्हणजे असं असतं ना की सॉल्व्ह करायचं असेल तर मग आता सॉरी. मी बरं, बाहेरून फूड वगैरे जास्त ऑर्डर कोण करतं? मी का असं? मीच आया नाही करत अगं कधी. हो, हो. जास्त बडबड कोणाची असते? माझी असते अच्छा, सगळं म्हणजे नॉनस्टॉप हो. बडबड. आय थिंक घरातच नॉनस्टॉप हा. बडबड माझी असते. म्हणजे आई, वेदांत आणि बाबा ऐकतात आणि मी बोलते. बोलते. बरं, हिला लहानपणापासून जसं आता कथ्थक वगैरे या सगळ्यांची आवड आहे, तर मग काही लाईक गाणं वगैरे केलंय असं गॅदरिंगचं काही एखादा परफॉर्मन्स लक्षात आहे का की ह्या गाण्यावर हिने खूप छान केलं होतं आणि असं काही? डान्स डान्स आता काय सततच तिचे डान्स असतात सतत त्यामुळे किती काय लक्ष? हो म्हणजे सगळेच मला आवडतात, सगळेच छान होतात. म्हणजे कारण मी प्रत्येक त्याच्यावर- वेळेला मी हा. तिला सांगते की अगं हा छान झालाय. त्यामुळे मला तिचे सगळे तिने ना लॉकडाऊन मध्ये त्यांनी एक युट्यूब चॅनल हे करायचा प्रयत्न केला होता तिने आणि तिच्या मैत्रिणींनी. बरं. तेव्हा सुद्धा त्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या गार्डन्स मध्ये जाऊन ना त्या छान डान्स बसवायचे. तेही छान डान्स आहेत, युट्यूबवर आहेत ते सगळे डान्स मला वाटतं अजून बघायला मस्त. छान. आणि हल्लीच तुझे आम्ही काही व्हिडिओजही बघतोय सोशल मीडियावर येत आहेत तुझे आणि आलापिनीचे, तर हो, तुम्ही हो. किती म्हणजे त्यांना हो रिस्पॉन्सही हो खूप छान आहे. खूपच खूपच आई आत्ताचा इथेच तर बसलेली हे बा, आम्ही हो. इथे हा सेटअप करून इथे इथे, शूट करतो हो. आणि आई इथे बसली आणि वन ऐकत होती की आमचं टेक काय. मध्ये केलाय हा आणि तो वन हो, टेक actually मध्ये त्यामध्ये काहीच म्हणजे edit- परत त्यांना करावाच लागला नाही आणि तो त्यांनी ओके केला आणि तोच आता Post पाठवूया केला. पोस्ट करूया असं त्यांचं ठरलं. मी इथे बसून ऐकत होते. म्हणजे आणि मराठीवर इतक्या तो- एवढं प्रेम, म्हणजे हो. असं की इंग्लिश मधून आपण मुळात शिक्षण- तिचं आमचं घरातलं वातावरण हे सगळं मराठमोळं आहे. हम्म. ती जरी भले इंग्लिश मीडियम मध्ये शिकली असली तरी आजी आजोबा आहेत घरात, भाऊ आहे, आम्ही आहोत, आम्ही कायम मराठीतच बोलतो. मराठीच सगळं होतं. तिचे बाबा कविता, गाणं, मराठी, हे गाणं ऐकलंस का, हे पुस्तक वाचलंस का, किंवा हा पिक्चर बघ, असं बरं सगळं मराठीतूनच हम्म. होतं. म्हणजे त्यामुळे आमच्याकडे मराठी. इंग्लिश बोलण्याचा नाही, काही हो. प्रश्न संबंधच नाहीये. पण खरंच खूप छान वन टेक, म्हणजे मी पण लिटरली तो व्हिडिओ बघत होते, म्हणलं अरे कुठेतरी One एडिट take, मिळेल. one- नाही नाही कुठेच नाही. नाही. नाही, मी ठरवलं होतं की करायचं तर मी तो प्रूफ one take आहे करायचा, त्याच्यासाठी नाहीतर की नाही करायचं. वन टेक आहे तो. साक्षीदार आहे. अगदी साक्षीदार आहे मी त्याचा की खरंच छान, खूप छान. छान. आईला तू कधी असं गिफ्ट वगैरे दिलेस का? कारण मग जेव्हा आपली पहिली सॅलरी होते म्हण किंवा काही आता असेल, तुझ्या असं बर्थडेला लक्षात आई काय दिलं बर्थडेला होतं? मला एक असं फारच मोठं सरप्राईज दिलं तिने. तिला ना बॅग्सची खूप आवड आहे. म्हणजे तिला बरं. बॅग्स इन पर्स म्हणजे हा. बेसिकली त्या खूप आवडतात आणि मी असं खूप ठरवलं होतं की आईला ब्रँडेडच कुठली तरी छान पर्स द्यायची आणि हा. ती कायम ठेवू शकेल. सो मी तिच्या म्हणजे मी नाही, मी बाबा वेदांत आम्ही हो. सगळ्यांनी कलेक्टिव्हली डिस्कशन करून तिला कोचची बॅग गिफ्ट दिली. केली आणि तो बेस्ट गिफ्ट. आणि देत असे पण हल्ली काय काय गिफ्ट येत असतं मध्ये मध्ये. हो, ते आता मध्ये काय ते पैंजण. पैंजण आलं. बरं. मग गेल्या वर्षी मला झाडांची खूप आवड आहे म्हणून कुंड्या आल्या होत्या हा. छोट्या छान फॅन्सी. आम्ही असं काही मला कधीतरी आवडलं असं आवडलं आईसाठी की की काही मी ती पाठवत कर- असते. लगेच हो, मागवत हो. असते. आता ती तेवढी मोठी झाली की आईसाठी गिफ्ट करू मध्ये शकते. मध्ये पाठवते, भावासाठी काहीतरी पाठवते, चालू असतं तिचं काहीतरी. किती छान. पल्लवी, आपण मदर्स डे सेलिब्रेट करतोय. आई म्हणजे काय ते तू सांगितलंस, पण आईसाठी म्हणजे असं असतं ना की हल्ली आपण खूप ओपन अप झालोय की आपण सगळं आईला बोलतो की आपल्यासाठी ती किती इम्पॉर्टंट आहे. आधी असं होत नव्हतं, पण आता जर तुला आईला समोरासमोर सांगायचं असेल तर काय असेल तो मेसेज तिच्यासाठी तुझा? कठीण तर आहे, पण मी हेच सांगेन की तू जशी आहेस ना आई, त्याच्या 50% तरी मी तू जितकी स्ट्रॉंग आहेस तितकी स्ट्रॉंग बनू शकले, तितकी काइंड बनू शकली. तू आपल्या घरातल्या सगळ्याच लोकांना, फक्त घरातली म्हणजे मेंबर्स नाही तर आपल्याकडे काम करणारी जी कोणी लोक आहेत त्यांच्याशी तू असं वागतेस, प्रत्येकाची इतकी काळजी घेतेस, ते मला खूप आवडतं. आणि तू ज्या प्रकारे माझ्या मागे इतकी स्ट्रॉंगली उभी राहिली आहेस, आय होप की उद्या माझी मुलं होतील तर मी आय डोंट नो तुझ्या इतकं जमेल का, पण मला 50% तरी जमेल असं जमेल. करता यावं असं. डोळ्यात पाणी आहे तिच्या. किती गोड. आणि खरंच अशी संधी खूप कमी मिळते की आपण आपल्या माणसांना ना ते सांगत नाही की ते आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत, पण हे असं
येस, आणि ते आपण हल्लीच्या जनरेशनला म्हणू शकते की ते खूप छान संधी आहे. सोशल मीडियाद्वारे का होईना आपण ते आपलं प्रेम सांगू व्यक्त शकतो. करू बरोबर लागलोय. बरोबर. बाकी तुम्हाला वल्लरीला एक लाईफ टिप द्यायची असेल, नेहमीच तुम्ही तिच्या पाठीशी असतातच, पण एक टिप अशी की ती तिने आयुष्यभर सांभाळावी, तिला काही सांगायचं असेल ते काय असेल तो मेसेज? लोकांना जप, त्यांना दुखवू नकोस, असं मला वाटतं. खरंच, कारण आपल्याला किती वाटत असेल ना की हा माणूस नाही आपल्यासाठी महत्वाचा, पण सगळेच आपल्या लाईफ मध्ये काहीतरी रोल प्ले थोडंफार करतात. करतच असतो हो. प्रत्येक जण, त्यामुळे मुळात तिचा स्वभाव सगळ्यांशी जमून घेणारा आहे, त्यामुळे मला असं वाटत ते पण करेल, सांभाळून घेईल. चला, थँक्यू सो मच, मला तुमचा इतका वेळ दिलात, आमच्याशी एवढ्या गप्पा मारल्यात. खरंच थँक्यू आणि हॅपी मदर्स डे वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू.